बुलेटिन की शुरुआत करेंगे एक बड़ी खबर के साथ, जहां स्थानीय निकाय चुनाव से पहले राजनीतिक हलचल तेज हो गई है। इसी बीच शिवसेना के पक्ष प्रवेश अभियान को थाने और कल्याण डोंबिवली में बड़ी सफलता मिली है, जहां कल्याण डोंबिवली महानगर पालिका के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के 2 पूर्व नगर सेवक राजन मराठे और ज्योति मराठे ने शिवसेना का दामन थाम लिया। वहीं थाने महानगर पालिका के राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व नगर सेवक बाबाजी पाटिल ने भी शिवसेना में प्रवेश कर पार्टी का धनुष बाण हाथों में लिया। यह पक्ष प्रवेश महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में संपन्न हुआ। पक्ष प्रवेश में राजन मराठे और ज्योति मराठे के साथ कल्याण डोंबिवली से उप शहर अध्यक्ष किशोर कोशिम्बकर, सुरेश मराठे, रविंद्र बोबड़े, संजय तावड़े, केतन खानविलकर और सुधीर खोरात समेत सैकड़ों पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए। इसी तरह थाने में बाबाजी पाटिल और आकाश पाटिल ने भी शिवसेना का दामन थामा। वहीं इस मौके पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, विधायक राजेश मोरे और शिवसेना के सचिव राम रेपाले भी उपस्थित थे। डिप्टी सीएम शिंदे ने दावा किया कि इन्हीं कार्यों से प्रभावित होकर विभिन्न दलों के जनप्रतिनिधि शिवसेना में शामिल हो रहे हैं। उन्होंने विश्वास जताया कि आगामी स्थानीय निकाय चुनाव में महायुति को भारी सफलता मिलेगी। कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई MMR मध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाक जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तो धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती राजन मराठे ताई, त्यांचे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर, सूरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये किंबहुना कल्याण ग्रामीणमध्ये किंबहुना जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं। त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील, राजेश म्हात्रे, उदय पावशे, विनायक पाटील, सावंत ठाकूर, देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतोय मी, बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। जसं कुठल्याही पक्षात ते जरी होते तरी सुद्धा त्यांचं आणि जे काही आमचं जिव्हाळ्याचं नातं होतं ते सर्वश्रुत आहे। बाबाजी पाटील काय, राजन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिव्हाळ्याचं जी काही नाती असतात आणि आम्ही कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही, नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही, येणारही नाही। शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास, या ठाणे जिल्ह्याचा विकास, मुंबई MMRचा विकास, हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मुंबई MMR मध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। मुंबई MMR राज्याचा जो काही $1 ट्रिलियन चा जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या
नेतृत्वाखाली $5 ट्रिलियन मध्ये $1 ट्रिलियन ठाणे म्हणजे महाराष्ट्राचा, पण फक्त मुंबई आणि MMR मध्ये 1च्या ऐवजी $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे हा मुंबई MMR जो आहे अतिशय महत्वाचा घटक आणि महत्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने. आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला, विकासाला झाला. अनेक रस्ते झालेत, अनेक विकासाची कामं झालेली आहेत. आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास पाहिजे, त्या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पाहिजे. आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील इथे राजेश मोरे आहेत उपस्थित, असे आमचे अनेक आमदार या मुंबई MMR मध्ये निवडून आले. ही पोचपावती आहे खरं म्हणजे कामाची. आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील या विकास कामांचा फायदा होईल. आणि जनता जी आहे विकासाच्या बरोबर असते, विकास करणाऱ्यांच्या बरोबर असते. आणि म्हणून एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली. आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं. तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल. आणि म्हणून मी या दोन्ही प्रमुख लोकांचं, राजन मराठे, बाबाजी पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ आमची शिवसेना करेल, कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते. नाही, खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे. आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करतेय, महायुती करते, याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक, आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत. आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं, ते करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो.